रस्ते पहिले झाडूने साफ करायचे, नंतर ब्रशने माती काढायची, ती माती भरायची आणि त्यानंतर अशा प्रकारच्या पाण्याच्या टँकरमधून ते रस्ते धुवायचे। ते धुतल्यानंतर आतले फुटपाथ, गल्ल्यांमधली सफाई, गल्ल्यांमधली गटर, पब्लिक टॉयलेट, त्या परिसरातले नाले, हे एकत्रपणे जेव्हा मॅनपॉवर आपल्याकडे जास्त असेल तरच हे शक्य आहे। आणि म्हणून ही डीप क्लीन ड्राईव्ह आपण अभियान सुरू केलेलं आहे। याचा इम्पॅक्ट खूप चांगला आपल्याला मिळेल। यामुळे आता याचे आकडे कमी झाले की नाही पोल्युशनचे? 100 वर आलो आपण। आता आकडे 300 वरून आपण 100 वर आलेलो आहे। देशामध्ये रेकॉर्ड आपला देशामध्ये। आता महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये आपल्याला या सफाईमुळे फार चांगला परिणाम या ठिकाणी जाणवतोय आणि रोगराई कमी व्हावी, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं। सकाळी जे मॉर्निंग वॉकला जातात त्यांना कचरा धुळीचा सामना करावा लागू नये यासाठी हे रस्ते धुलाईचे काम आपण चालू केलेले आहे। तुम्ही कधी बघितलं होतं 5, 10, 20 वर्षामध्ये रस्ते धुताना? नव्हतं ना। आणि मग काही लोक दुसरी साफसफाई करत होते, ते जाऊ दे, पण आपण इकडे रस्ते धुवूया। या लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गल्ली बोळी कमिशनरना सांगितलंय, फक्त मेन रोड तुम्ही साफ करून सोडायचे नाही, आतल्या गल्ली बोळात पण जायचं, गल्लीतले आतले रस्ते जे आहेत तेही साफ करायचे आणि आतले रस्ते स्वच्छ धुवून काढायचे, स्वच्छ करायचे, आतले गटर्स असतील ते साफ करायचे, फुटपाथ साफ करायचे। त्याचबरोबर फुटपाथ तुटलेले असतील, रस्ते तुटलेले असतील, तुमच्या वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्तांना सांगा, तुमच्या एरियातलं जे काही डागडुजीचं काम आहे ते डागडुजीचं काम करा। पब्लिक टॉयलेट जर तुटले फुटले असतील त्याची रिपेअरिंग करा। ते पण आपण किती वेळा स्वच्छ करणार आहे? 5 वेळा करणार आहे, पण अजून चालू नाही झाले ना? चालू आहे। आणि पब्लिक टॉयलेट पण दिवसातून एकदा नाही तर 5 वेळा साफ केले पाहिजे। त्यामुळे अधिकची आपल्याला मॅन पॉवर लागेल, अधिकचं आपल्याला यंत्रणा लागेल। आपण आणखी पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आणतोय, म्हणजे रस्ते सफाईसाठी, त्याच्यावर पाण्याने धुण्यासाठी फॉगर असतात वरती जे मारतात, त्यामुळे वरती जे धुळीचे कण असतात ते खाली येतात। अँटी स्मोक गन जे आहे ते आपण लावतोय, जेणेकरून मुंबईकरांचं प्रदूषण कमी होईल आणि मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राहील, सुदृढ राहील, यासाठी ही मोहीम घेतलेली आहे। आणि म्हणून मी मुद्दाम ही कंटिन्यू चालू राहिली पाहिजे यासाठी स्वतः मी हजर असतो आणि आपले सर्व अधिकारी देखील हजर असतात, पालकमंत्री, खासदार, आमदार सगळे आहेत। आणि म्हणून हे फक्त महापालिकेचे अभियान राहता काम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।